तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही ना वॉकिंग करतोय आणि इव्हिनिंगच्या टाइमला पण आता आम्ही जाणार 2 दिवसांनी. मग करमणार का तुम्हाला? आठवण येईल ना? रोज चालतोय ना त्यामुळे म्हणजे मला पण आठवलं तिकडे गेल्यानंतर. सवय करणार आणि परत जाणार येणारच होय बरोबर आहे. पुढच्या वर्षी आधी मध्ये आम्ही येतोय पण असं आपल्याला वॉकिंग करायला नाही भेटत, गप्पा मारायला पण नाही भेटत. पण एवढं दिवस पटापटा कसं गेलं कळलं नाही अहो लगेच. हो बघ. आणि इकडे गावामध्ये वेगळं वातावरण आहे, मोकळं हवा. सिटीत वेगळंच पडतंय हो. तुम्ही शिवला का ड्रेस? हो छान वाटतंय ना? छान वाटतं खरं कपडे शिवायला कापड हे ना असं मऊ जरा लई वाटतं. कोल्हापूरमध्ये घेतले का ड्रेस? पण खरं आपल्याला सगळ्यांना स्टिचिंग घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला स्वतःला आलं आपण काय पण हे करत राहते. होय करायचं फायदा आपला शिलाईचा खर्च असतो आणि त्याने मी त्यांना आपण भरपूर वेगवेगळं घालू शकतो. आपल्या पण म्हणजे जे पाहिजे तसं प्रॅक्टिस पण करू शकतो. हां आपण पूर्ण अपार्टमेंटला वेडा मारतोय ना. हो गोल 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 आपला पूर्ण झाला की गोल. हां पहिल्यांदा आम्ही तिकडे गेलेलो पहिल्यांदा आणि ती रोड झाला का नाही बघत होतो. पूर्ण झालं झालं की हां रोलरने फिरून घ्यायची. करमतं का अपार्टमेंटमध्ये? भारी आहे ना? मला तर गावाकडे जायचं असं वाटत नाही. आपल्या आठवडीमध्ये आहे असं वाटत नाही ना? म्हणजे सगळी म्हणतात ना इथं आल्यानंतर भारी वाटते आपल्या अपार्टमेंटमध्ये. आमच्या पण सगळे सोय आहे. आणि बरीच जण पहिल्यांदा तेव्हा म्हणतात की लय कडक रूल्स आहेत. काय वाटतं तुला? पाहिजे तेच रूल्स असेल तरच व्यवस्थित राहते. नाही आता एखादी रूम बघायला आली ना म्हणजे ती वाचल्यानंतर हो पहिले नाही पहिल्यांदा मला पण तसं वाटले एवढे रूल असेल सगळे फॉलो करायला लागते आपल्याला. पण नाही परत काय असं वाटलं नाही की आपण असं हेच करत नाही ना. मला वाटतं काय माहिती आहे का आठवडीत पहिल्यांदाच आपल्या इथंच फक्त आहेत बघा रूल्स. कुठेच नाहीत आणि एवढे क्लीन पण कुठे ठेवत नाही. स्वच्छ कोण झाडून पुसून काढायला लागले वरपर्यंत रोज आहे. हां त्यामुळे एक फ्रेश वाईब येते आत गेल्यानंतर. पॉझिटिव्ह वाईब येते ती झाडं पण असल्यामुळं. आणि विशेष म्हणजे सगळी सायलेंट मध्ये कुणाचं काय नाही म्हणजे डिस्टर्ब आपलं काम. इव्हिनिंगला फक्त खाली आल्यानंतर एकत्र येते. तसंच खरं चांगलं आहे ना. नाहीतर आवडतात का? हो आवडतात. इथे बसून केरला बघायला भेटते ना. पदार्थ बघायला बरं आपण बनवू सुद्धा कधी खायला पण भेटेल लवकर. आता पुढच्या वर्षी आपण करणार आहे ना त्यावेळेस केरलाचं काहीतरी मी केरलाचं बनवतो म्हणजे तुम्हाला नवीन आयटम पण करतोय ना काय. आपण पण चांगलं एन्जॉयमेंट केलेलं ह्या किती भारी आपलं गेम खेळलो. त्या आठवणी सगळ्या कॅप्चर झाल्या ते मनात पण. फोनमध्ये पण सांगितलं की खूप छान एन्जॉय करताय तुम्ही सगळे. तसं खरं पाहिजे आणि आपलं लाईफ असं एन्जॉय करत. पण गावी आल्यानंतर जी मजा येते ती तिकडे येत नाही. म्हणजे इथं आपली सगळी असते ना तिथे सगळी मल्याळम आम्हाला त्यामुळे इथं आल्यानंतर सगळ्यांशी किती बोलावं किती नको होते. सगळ्यांबरोबर गप्पा आपले ती रील्स पण भारी निघलेत. हो छान झाले. जेवणाचं झाल्यानंतर आम्हाला पण खूप छान वाटतं. सारखं यायला पाहिजेत. येतोय पण टाइम नसतो किंवा म्हणजे येतो आम्ही 2 महिन्याला पण असं एवढं फ्री टाइम कुठे भेटत नाही. आता वेकेशनमध्येच यावर्षी ते दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी अजून पुढच्या वर्षी आपल्या इथं भरपूर फॅमिली येणार म्हणजे झालं तर भरपूर 35 फॅमिली होते सगळी टोटल. वेकेशन प्लॅनिंग मे മണ്ണാന്തേതി പോവാ. പിന്നെ എപ്പോഴും അതിൻ്റെ പുറകിൽ നിൽക്കും ഇവിടെ ഇങ്ങനെ
ഞങ്ങൾക്ക് എല്ലാവരും ചോദിക്കും ഞങ്ങളിപ്പോൾ പോകും 1-ാം തീയതിക്ക് പോകും. നാളെ സാറ് വരും. അപ്പോൾ അതുവരെ 6 മാസമായി ഞങ്ങൾ വന്നിട്ട് പറഞ്ഞിട്ടില്ലേ. ബാക്കി എങ്ങനെയുണ്ട്? കുഴപ്പമില്ല അല്ലേ? ആദ്യമുണ്ട് ഗുഡു പോയി തിരിച്ചു പോയി. അല്ല പ്രോപ്പർ പേര് ഐശ്വര്യാണ്. പക്ഷെ ഞങ്ങൾക്ക് ഓപ്പൺ ഗുഡു ഗുഡിയ മതിയും. നേരത്തെ സ്മോൾ ഉണ്ടാകുന്ന അന്നേരം ഗുഡിയ, പിന്നെ ഗുഡു ആയി. ഏത് കടയിൽ പോവാം? ഞാൻ ചുമ്മാ എടുക്കാൻ പോവാണ്. ജൂണിലല്ലേ വരെ നിങ്ങൾ? അപ്പോൾ ജൂണിലല്ല, ഞങ്ങൾ ജൂലൈയിൽ വരും. അന്നേരം കാണാം. അച്ഛ പോയിട്ട് എവിടേക്ക് പോകും? കറങ്ങാൻ പോവാം. സന്തോഷല്ലേ? 1 മാസം കേരള ഫുഡ്. ഇപ്പൊ ഇവിടെ ഞങ്ങൾക്ക് ഈട് വരുമ്പോഴല്ലേ എല്ലാം ഇവിടുത്തെ സ്നാക്സ് കഴിക്കാൻ ഭയങ്കര ഇഷ്ടമാണ്. എപ്പോഴും ഞങ്ങൾ പാനിപ്പൂരി കഴിക്കും. പിന്നെ പാവ് ഭാജി ഭേൾ കഴിക്കുക. ഒരു പ്രാവശ്യം മാത്രം ഇഷ്ടമില്ല. ഓക്കെ അപ്പൊ ബൈ. കണ്ട സന്തോഷം. പിന്നെ കാണാം. तू आली नव्हती इव्हिनिंगला? आता